काकस्पर्श या महेश मांजरेकर दिग्दर्शित फिल्ममध्ये मी महादेव हा रोल करतो आहे। यात बरीच कॅरेक्टर्स आहेत, ज्यात प्रमुख भूमिका सचिन खेडेकर, मी, प्रिया बापट, केतकी माटेगावकर, मेधा मांजरेकर, सविता मालपेकर या सगळ्यांच्या आहेत। यात मी सचिन खेडेकर यांच्या लहान भावाचा रोल करतो, जो रोल खूप महत्त्वाचा आहे असं मी मुद्दामून सांगू इच्छितो, कारण या रोलमुळे बाकीच्या ज्या गोष्टी घडतात किंवा जे कथानक ज्या पद्धतीने पुढे जातं ते ह्या कॅरेक्टरमुळे जातं, महादेवच्या कॅरेक्टरमुळे। असा या फिल्ममधला खूप महत्त्वाचा रोल मी करतो आहे। सगळेच रोल खूप महत्त्वाचे आहेत। फिल्म बेसिकली करताना खूप मजा आली। अशा पद्धतीची फिल्म नेहमी होत नाही, नेहमी करता येत नाही आणि असे रोल्स ऑफर होत नाही, तर मी स्वतःला खूप लकी समजतो, खूप भाग्यवान आहे मी की अशा एका वेगळ्या धाटणीच्या फिल्मसाठी माझी निवड झाली। आणि ओव्हरऑल फिल्म करताना खूप मजा आली। एक तर आम्ही कोकणात शूट केलं, त्यामुळे कोकणाचा मी स्वतः कोकणातला असल्यामुळे त्या मातीशी माझं एक नातं आहे आणि त्याच मातीत जाऊन परत शूट करायचं हा माझ्यासाठी एक खूप वेगळा अनुभव होता। एक मागच्या काळाशी सुद्धा रिलेट करणारी ही फिल्म आहे, तर त्या काळाशी मी स्वतःसुद्धा खूप रिलेट करतो, कारण रत्नागिरीला सोमेश्वर नावाच्या गावी माझं स्वतःचं पिढीजात म्हणतात तसं एक खूप छान घर आहे, जिकडे लहान असताना आम्ही सगळी भावंडं, आजी आजोबा, काका काकू असे सगळे असायचे तिकडे आणि एकत्र कुटुंब ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं आमचं कुटुंब आहे। अजूनही दरवर्षी आम्ही कोकणात जातो आमच्या गावाला जेव्हा जमेल तेव्हा। तर त्या बेसिकली त्या काळाशी किंवा त्या सगळ्या गोष्टींची मी खूप रिलेट करत होतो। ते सारवलेलं अंगण, त्या घरात म्हटल्या जाणाऱ्या ओव्या, तिकडे एक आत्या, आजी, असं सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये सुद्धा आहेत। तर तो त्या पद्धतीचा कॉस्ट्यूम ड्रामा करताना खूप मजा आली आणि हा बेसिकली ही फिल्म महेश मांजरेकर यांची एक काय म्हणतात ज्याला ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल, असं ते आम्हाला महेश सर पहिल्यापासूनच सांगत होते आणि ते खूप आधी त्यांनी मला हा रोल विचारला होता की एक खूप महत्त्वाचा रोल आहे, तर तो तुला करायचा आहे, पण त्यासाठी तुला केस काढायला लागतील, तर त्याची मानसिक तयारी तू कर। तर ती मानसिक तयारी अर्थातच महेश मांजरेकरांनी एखाद्या गोष्टीची विचारणा झाली त्यांच्याकडनं तर नाही म्हणण्याचा संबंध येत नाही, कारण खूप विचार करूनच ते एखादी गोष्ट विचारत असतात किंवा कुठलीही गोष्ट ते विचार करून करतात, त्यामुळे त्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी ते विचारतात म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला असेल तर आपण ती फक्त डोळे मिटून त्यांच्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट करायची असते। तर फक्त डोळे मिटून महेश सरांवर विश्वास ठेवून मी ही फिल्म केली आणि ज्या पद्धतीने शिवाजी ही फिल्म केल्यानंतर, म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतो, ही फिल्म केल्यानंतर मला जसा आनंद झाला होता किंवा त्यातनं मला बऱ्याच गोष्टी मटेरियलिस्टिक नाही म्हणणार मी, पण अदरवाईज खूप मला आयुष्यातला ठेवा आपण जो म्हणतो तो मिळाला, तोच किंवा त्यापेक्षा काही पटीनं जास्त काकस्पर्शमुळे बऱ्याच जणांच्या आयुष्यात चांगले बदल घडतील आणि चांगल्या गोष्टी होतील, या गोष्टीचा मला विश्वास आहे, खात्री।